नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आता शाहरुख खानचं एक वाक्य मला आठवलं, मी काम मिळवतो त्यानंतर माझा स्ट्रगल सुरू होतो आणि त्यानंतर मी खूप मेहनत करतो. मी अशा बऱ्याच मोठ्या लोकांबरोबर कामं केली की आपली एक अपेक्षा असते की आपण जेव्हा त्यांच्याबरोबर 5-6 वर्ष काम केल्यानंतर की ह्या माणसाला माहिती आहे मी काय करू शकतो, काय नाही, हे मला कुठेतरी संधी देत नाहीत. डिरेक्टर असो, असोसिएट डिरेक्टर, असिस्टंट, मेकअपमॅन, कॅमेरामन, स्पॉट बॉय, हे सगळेजण कलाकार होण्यासाठी आलेले असतात. माधवी गोगटे, विनय येडेकर असे सगळे मोठे नट बसले होते. मला 2 शब्दही त्यांच्यासमोर बोलता आले नाहीत. सिरियलच्या सेटवर एखादा कलाकार रिटेक करायला लागला की त्याला काय ट्रीटमेंट देतात हे मी पाहिलेलं आहे. तुम्ही अशा ठिकाणी काम करा जिथे तुम्हाला शिकायला मिळेल, शिकवण्याची गरज पडता कामा नये. हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत. आज त्यांचा कोर्स कंप्लीट होतो आहे आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने काम या क्षेत्रामध्ये करण्याची त्यांची सुरुवात होते. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे, खूप गप्पा हव्यात तुमच्या प्रवासासंदर्भात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची या क्षेत्रामध्ये कशी सुरुवात झाली हे ऐकायला आम्हाला आवडेल. मुळात आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतात. मुळात त्याची आवड हवी. याची आवड असेल तर सगळं शक्य आहे. पण हा टी व्हीवर दिसतोय, तो चित्रपटात दिसतोय म्हणून माझ्या मुलालाही पाठवा, ते नाही होणार. त्याला मुळात आवडचं असेल ना तर सगळं शक्य आहे. आणि मला वाटतं याची सुरुवात तुमच्या शाळेपासून करावी. शाळेमध्ये एकांकिका स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, तिथून सुरुवात करावी आणि सतत काम करत राहावं.
सुरुवातीपासून. पण सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलाला किंवा त्या मुलीला किंवा कोण मोठा माणूस असेल तर त्याला त्याची आवड असावी. ग्लॅमर बघून जर जात असाल तर काही होणार नाही. समोर बघताना मला खूप इझी वाटतं. जसं तुम्ही एपिसोड बघता 22-25 मिनटाचा एपिसोड असतो, पण तो शूट करायला 12 ते 14 तास लागतात. 22 मिनटाचा एपिसोड तयार करण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. कधी कधी आम्ही सकाळी 9 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत शूटिंग करत असतो. तर तेवढा पेशन्स तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही सतत काम करत राहिलात तर तुम्हाला संधी मिळाली तर त्याचं सोनं करता येतं. पण तुम्हाला वाटलं मैं कुछ करके दिखाऊंगा, आप सिर्फ कॅमेरा ऑन करो, कुछ होने वाला नाही आहे. मी फारच स्पष्ट बोलतो आहे. मी मला सांगितलं मुलांना प्रोत्साहन द्या, पण वस्तुस्थिती ही आहे. मी खरं बोलतो. मी तुम्ही उद्या कलाकार झालात, मोठे कलाकार झालात, तर तुम्ही मला येऊन भेटाल, मला म्हणाल तुम्ही बोललात ते बरोबर आहे, वस्तुस्थिती ही आहे. नक्कीच सर, याचा आम्ही विचार करू. पण तुमची सुरुवात कशी झाली या फील्डमध्ये येण्याची? तुम्ही आधीपासूनच असं ठरवलं होतं का की मला ॲक्टिंग करायची आहे किंवा काय? सो हे आम्हाला ऐकायला आवडेल. देणाराचे हात हजारो असं नाटक असावं कोल्हटकरांचं. मला बाबा घेऊन गेले शिवाजी मंदिरला. मला आवड वगैरे काही नव्हती. मी असेन साधारणपणे एक 16-17 वर्षाचं. अच्छा. आणि तुम्हाला आवड अजिबात काही नव्हती? संबंध नाही माझा. बाबा घेऊन गेले. त्यात पल्लवी जोशी काम करत होत्या. नाटक संपला, मी खाली आलो शिवाजी मंदिरला. शिवाजीचा पुतळा जो आहे त्याच्या खाली उभे होतो आम्ही, आणि पल्लवी जोशी तिकडून आल्या. त्या पण लहान होत्या, स्वाभाविक आहे ते. सगळी शिवाजी मंदिरला नाटक बघणारी माणसं थांबली. पल्लवी जोशी, पल्लवी जोशी. आता पाहिलं आपण, मी पण बघितलं, सगळ्या लोकांकडे बघितलं, क्या बात आहे, बाहेर पडली, इतके लोक बघतात. सुरुवात झाली इथून माझी. सुरुवात कशी झाली? सगळे बघतायत तिला, सगळा फोकस तिच्यावर आहे, सगळी लोक थांबले ना. त्या दरम्यान सिरियल चॅनल वगैरे इतकं काही नव्हतं, फक्त सह्याद्री असं मला वाटतं. ग्लॅमरपासून माझी सुरुवात झाली खरं पाहिलं तर. मग मी घरी छोटे छोटे प्रोग्राम बघायचो. नाटकाची 1-2 पुस्तकं आणली, ती वाचायला लागलो, स्वतःच्या पद्धतीने काम करायला लागलो. मग वडिलांना कळलं ह्याचं काही खरं नाही आता. मग माझे नाट्यगुरू डॉक्टर करुराज सावंत, त्या आता हयात नाही आहेत, तर कीर्ती कॉलेजला त्यांचा नाट्य अभ्यासक्रम चालायचा. 3 महिन्याचा कोर्स, सोमवार ते शुक्रवार. त्यामध्ये सगळ्या गोष्टी, म्हणजे फार डिटेलमध्ये जात नाहीत, कारण तुम्हाला त्याची सगळी कल्पना असेल. प्रभुलकर सरांनी तुम्हाला सांगेल मी नाटकाचे प्रकार काय, इम्प्रोव्हायझेशन काय, नाटकाचा प्रोजेक्ट कसा सादर करायचा, स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याचं रीडिंगपासून प्रेझेंटेशनपर्यंत जो प्रवास असतो, सगळा प्रोसेस, हा सगळा प्रोसेस मी शिकत शिकत गेलो. मला वाटलं मस्त आहे, आपल्याला ह्याची खरंच, म्हणजे आतून मला वाटलं की आपण हे करावं आता, हे आपण करू शकतो. आणि मग त्यांच्याकडे मी 5 वर्ष असिस्टंट होतो. मी एकांकिका करणं, डिरेक्शन करणं, प्रॉम करणं, प्रॉपर्टी बघणं, लाईट बघणं, मेकअप बघणं, काम करणं, असा प्रोसेस करता करता मला तिची आवड खरं निर्माण झाली. आणि मला वाटलं की आपण आता काम करावं. आणि तरुणपणात आपल्याला असं वाटतं की अभी देखो हम क्या करते है, व्यावसायिकला जायचं आपण आता डायरेक्ट. आणि माझे सर मला नेहमी म्हणायचे की तुम्ही अशा ठिकाणी काम करा जिथे तुम्हाला शिकायला मिळेल, शिकवण्याची गरज पडता कामा नये. मी डायरेक्ट गेलो ऑफिसला सगळ्या. तेव्हा कलावैभव, सुयोग, INT अशा सगळ्या संस्था होत्या. मी जाऊन त्यांना भेटलो, म्हटलं असं असं झालेलं आहे, मला नाटकात काम करायचं आहे. आणि आतून हा भ्रम होता माझा की मी गेल्यानंतर सगळे असे माझ्याकडे बघत बसतील. मला आठवतं 1992ला गेला माधव कुणीकडे हे नाटक, त्याच्या रीडिंगला गेलो. छोटासा त्यात रोल होता मला. माझ्या बाजूला प्रशांत दामले, सखाराम भावे, माधवी गोगटे, विनय येडेकर असे सगळे मोठे नट बसले होते. मी पण त्याच्यामध्ये जाऊन असं मस्त बसलो. म्हटलं तर बोलायला लागलो, तुम्ही सगळे बघत बसाल माझ्याकडे. झालं उलटंच. मला 2 शब्दही त्यांच्यासमोर बोलता आले नाहीत. ते मस्तपैकी असे बोलायला लागले. आणि मी फक्त जो असा होतो तो असा झालो होतो शेवटी. आणि फक्त त्यांच्याकडे बघत होतो मी. आणि माझं सगळं मला त्या एका क्षणात कळलं की आपल्याला अजून बरंच शिकायचं आहे. म्हणजे नाट्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर
5 वर्ष त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केल्यानंतरची ही गोष्ट आहे. आणि मग मी तो प्रोसेस शिकत राहिलो. 2 मिनिटाचा रोल होता गेला माधवमध्ये फोटोग्राफरचा, जो मी करायचो पूर्वी, फक्त 2 मिनिटाचा. नाटक सुरू झालं, मी आलो, फोटो काढला, निघून गेलो. मध्ये माझं काही काम नाही. कर्टन जेव्हा नाटक संपतं तेव्हा मी येतो, फोटो काढतो, पडदा पडला, नाटक संपलं. एवढाच रोल होता माझा. 350 प्रयोग मी तो छोटासा रोल करत होतो. विंगेत बसून संपूर्ण नाटक बघत होतो मी. फारसा प्रकार तिथे शिकलो मी. कारण एकांकिका ज्या 25-30 आधी केल्या होत्या त्या सगळ्या गंभीर मेलोड्रामा, जे आपलं शोकात्मिका जे आहे सगळे, फारसा प्रकार तिथे कळला मला. अचानक अशी वेळ आली की सखाराम भावेंचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर मला प्रशांत दामले म्हणाले, अरे उदय, जरा प्रॉब्लेम झाला आहे, कॉन्ट्रॅक्ट प्रयोग आहे रवींद्राला, जुनं रवींद्र, तू करशील का? मी म्हटलं मला जमेल का? जमेल म्हणाले. तुला नाटक पाठ आहे ना, 350 प्रयोग विंगेत बसून नाटक बघत होत असतो. म्हटलं हो, पाठ आहे माझं. आणि मला खरंच कॉन्फिडन्स आला होता, मी करेन. कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग मी केला. परमेश्वर कृपेने कुठेही चूक झाली नाही. कारण दामले मला आधी असं म्हणाले होते की हा प्रयोग कर तू, तो जर व्यवस्थित केलास तर मी तुलाच देईन, नाही तर मला दुसरा आर्टिस्ट बघावं लागेल. स्वाभाविक आहे, नाटकाचे प्रयोग हाऊसफुल चालू होते. त्यात त्या दोघांमध्ये मी म्हणजे सगळाच गोंधळ व्हायचा असं त्यांना वाटत होतं. पण प्रयोग झाल्यानंतर मला म्हणाले, उद्या आता तूच करायचा. ती मला पहिली संधी मिळाली. मी माझी सुरुवात सांगते तुम्हाला की 2 मिनिटाचा रोल होता फक्त. तो डायरेक्ट मला सखाराम भावेंची रिप्लेसमेंट मिळाली पहिल्या प्रयोगात. 350 प्रयोगानंतर 1800 प्रयोगापर्यंत मीच होतो. कारण ते नाटक माझं पहिलं व्यावसायिक. त्या नाटकाबद्दल मला खूप प्रेम आहे. आताही ते नाटक परत ओपन होतं आहे. कारण परवा दामलेंचा मला फोन आला होता, पण काही गोष्टीमुळे आता मी करू शकत नाही. कारण माझे 2 सिरियल चालू आहे डेली सोप. 2 सिरियलमध्ये महिन्यातले 25 दिवस तिथेच असणार मी. त्यामुळे प्रयोगाला तारखा देऊ शकत नाही. तर ही माझी सुरुवात होती. पेशन्स ठेवला 350 प्रयोग. त्यावेळेला मला आठवतं आहे, माझ्याबरोबर काम करणारे माझे जे मित्र कलाकार होते, मला म्हणाले, काय उदय, काय चाललं आहे, 2 मिनिटाचा रोल करतोयस तू, सडतोयस रे तू. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मी आता अभिमानानं किंवा गर्वाने बोलत नाही मी, तुम्ही त्याचा वेगळा अर्थ फक्त घेऊ नका. आज त्यातले कोणी दिसत नाही मला, मी काम करतोय. शिकण्याची वृत्ती असेल तुमची ना, प्रामाणिकपणे, मी काय फार ग्रेट नाही आहे. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं, अरे बापरे, प्रमुख अतिथी मी हो. हो, सरांनी मला विचारलं, मला म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना नक्की मी कोण आहे? की तुम्ही चुकून शरद पोंक्षींच्या ऐवजी मला फोन केला आहे. कारण जय मल्हारच्या वेळेला शरद पोंक्षीला फोन गेला, बरेच फोन गेले, पा काय छान काम करताय तुम्ही. मलाही बरं वाटलं, काम बरं होते माझं. कारण ते सगळं दाढी मिशा लावलेलं, कुणी ओळखलंच नाही मला कधी. तुम्हाला आताच कळलं असेल बहुतेक. हां, कारण बऱ्याच वेळा सेटवर माणसं यायची, गेटमध्ये आमच्यावर फोटो बिटो काढायचे, मस्त बोलायचे. तीच माणसं माझ्या बसमध्ये माझ्या बाजूला सगळी बसली असायची. त्यातलं कोणी माझ्या बघायचं पण नाही. त्याचं काय वाईट वाटत नाही मला, पण सांगतोय तुम्हाला. सर, तुम्ही आत्ता म्हणालात की पेशन्स आणि हे सगळं, पण आता आमच्यासमोर असा प्रश्न आहे की नक्की सुरुवात नक्की कुठून करायची? जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही एकांकिका केल्या काही किंवा हे सगळं, तर त्याचं जसं तुम्ही असं म्हणतात की पुढच्या कामासाठी मला फायदा झाला किंवा हे सगळं, तर बऱ्याच वेळेस ना असा प्रश्न असतो मनात की ओके, आता क्लास कंप्लीट झाला, पण उद्यापासून काय, मी काय करायचं? म्हणजे मी मला काम मिळवायचं आहे तर मी काय करणं अपेक्षित आहे? मी ऑडिशन्स द्यायच्या की मी एखादा ग्रुप जॉईन करायचा नाटकाचा, की जिथे मी बॅकस्टेज आणि हे परत सुरुवात करीन? म्हणजे हे सगळे प्रश्न असतात. त्यातलं काहींचं असं होतं की ओके, कुठेतरी ऑडिशन देऊन एखादं काम मिळतं. काहींचं असं होतं की ओके, अजून नाही काही होते. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझे वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करायचे. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की डिरेक्शन्स असेल, बॅकस्टेज असेल किंवा या सगळ्या गोष्टी, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. आपल्या क्षेत्रामध्ये ना, म्हणजे मला आता बऱ्याच सिरियल केल्या, आता काही सिरियलची नावे आठवत नाहीत मला, पण त्या सिरियलमध्ये डिरेक्टर असो, असोसिएट डिरेक्टर, असिस्टंट, मेकअपमॅन, कॅमेरामन, त्याचे असिस्टंट, स्पॉट बॉय, हे सगळेजण कलाकार होण्यासाठी आलेले असतात. मग हळूहळू त्यांना कळतं हे आपलं काम नाही, आपल्याला मेकअपमध्ये इंटरेस्ट किंवा ते आपण करू शकतो. आपल्याला हे नाही, आपण कॅमेरा असिस्टंट म्हणून सुरुवात करू शकतो.
काहींना कळतं, आपल्याला तर काहीच कळत नाही. आपण कॉस्ट्युममध्ये जाऊया इस्त्री करायला. वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला मी. प्रोसेस आहे आणि खरं पाहिलं तर भयानक आहे. स्ट्रगल जो म्हणतो ना तो भयानक आहे. म्हणजे जास्त स्पष्टपणे बोलू शकत नाही की मी अशा बऱ्याच मोठ्या लोकांबरोबर कामं केली की आपली एक अपेक्षा असते की आपण जेव्हा त्यांच्याबरोबर 5-6 वर्ष काम केल्यानंतर की ह्या माणसाला माहिती आहे मी काय करू शकतो काय नाही, हे मला कुठेतरी संधी देतील. देत नाहीत. तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतःच बघावा लागतो. मला वाटलं ना की बाबा ह्या माणसावर मी 7 वर्ष काम करतो, ह्या माणसावर 3 वर्ष काम करतो, हा मला कुठेतरी घेईल ना. इतका तर वाईट आर्टिस्ट नाही ना मी, चांगला रोल करतोय ना. पण नाही, होत नाही. तुम्हाला कामासाठी स्वतःलाच फिरावं लागतं. ओळखीनं एक काम मिळेल, पण तुमच्यात ती जर तयारी नसेल कलाकार म्हणून. सिरियलचं कसं असतं, व्यवसाय आहे, त्यांना 10 ते 12 सीन हे दिवसाला करायचेच असतात. त्यामुळे तुम्ही तिथे तयार होऊनच जायचं असतं. रिटेक होतात मान्य आहे, रिटेक टेक्निकल असू शकतात, एका दुसरा फंबल असू शकतो, एका दुसरं वाक्य चुकू शकतो, पण मला बोलताच येत नाही अशी जर परिस्थिती असेल तर कठीण आहे. त्यामुळे तिथे जाताना तुम्हाला तयारी करूनच जावं लागतं. म्हणजे स्ट्रगल करण्याच्या आधी स्वतःकडे बघा, आपण खरंच काम करायचं का, आपल्याला खरंच जमतं आहे का, आपले शब्दोच्चार चांगले आहेत का, की आपण फक्त बाथरूम सिंगर आहोत. आपण एखादं स्किट किंवा कुठलीही एकांकिका वाचन करताना आपल्या वाटतं आपण मस्त आहोत, काय आवाज लावला आहे, काय पॉझेसवर काय वर्क करतो आहे, सगळं करतो आहे. हे तुमचं मत झालं. समोरच्याचं मत काय, की एकांकिकेवर नाटक करताना रिहर्सलला अंदाज येत नाही की इथे लाफ्टर येईल आणि लाफ्टर येतो. मग आम्ही विचार करतो हा लाफ्टर इथे काय आला, असं होता. काही ठराविक ठिकाणी लाफ्टर असतातच, वाक्याला लाफ्टर असतात, रिॲक्शनला लाफ्टर असतातच. पण काही अशा गोष्टी घडतात, एखादी इम्प्रोवाईज तुमचा लूक जातो म्हणा, किंवा अशी रिॲक्शन जाते की त्या ठिकाणी हा लाफ्टर का आला, किंवा ह्या ठिकाणी लाफ्टर यायला नको होता, की काही सिरियस नाटक लाफ्टर येतो अचानक, ते चुकीचं. मग काय चुकलं हे बघावं लागतं. तेवढी प्रगल्भता येण्यासाठी तुम्हाला सतत काम करावं लागतं. आणि माझं म्हणणं असं आहे, मी 5 वर्ष असिस्टंट केल्यानंतर मी डायरेक्ट व्यावसायिकला आलो. मी डायरेक्ट ऑडिशन दिली आकाशवाणीची. मी इतर ठिकाणी कुठेही काम केलं नाही. माझे सर म्हणायचे ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याची गरज पडतं का, म्हणजे काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. तर ज्या ठिकाणी काम कराल तिथे माणूस तो तज्ज्ञ असायला हवा. नाही तर गल्लोगल्ली स्वयंघोषित डिरेक्टर आहेत, गल्लोगल्ली स्वयंघोषित कलाकार आहेत. एक सिरियल केल्यावर नाक्यावर उभे राहून मी आहे ओळखलं का मला, असे लोक आहेत. अशांबरोबर काम न करता चांगल्या लोकांबरोबर काम करा, तर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. सुरुवात मी म्हटलं ना की आवड असेल तरच होईल. तो टी व्हीवर दिसतोय, मी तो झाला सचिन तेंडुलकर म्हणून आपल्या मुलाला शिवाजी पार्कला घेऊन जाणारे बरेच पालक आहेत. बरोबर बोलतो ना मी. नंतर कळतं तर आधी स्वतःला विचारा, मी बरं हा व्यवसाय असा आहे की यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागतो. तुम्ही म्हणाल ग्रॅज्युएशन झालं, M.Com झालं, आता नोकरी करूया आणि हे करूया, शक्य नाही ते. मग 1-2 दिवसाचा रोल तुम्ही करू शकता. डेली सोप म्हटलं की तुम्हाला महिन्यातले नाही म्हटलं तरी, तसा मायासारखा एक कलाकार ज्याला आता मी 2 सिरियल करतो, एका ठिकाणी माझे 15 दिवस काम आहे, दुसऱ्या ठिकाणी माझे 10 दिवस काम आहे, झाले ना, महिना संपला जवळजवळ. तर उरलेले 5 दिवस तुम्हाला कोण नोकरीवर ठेवत असेल तर चांगली गोष्ट आहे. हे खूप बरं झालं तुम्ही सांगितलं, कारण की असेही विद्यार्थी आहेत जे नोकरी करतायत आत्ता आणि मग ओके ते सगळं सांभाळून कसं करायचं असा एक विचार असतो. तुम्ही आत्ता म्हणाल की 2 सिरियल करतायत तुम्ही, तर मला त्याबद्दल विचारायचं की सर जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 एका वेळेस प्रोजेक्ट करत असतात, सो त्यावेळेस कलाकार म्हणून त्या कलाकृतींना न्याय देणं, त्यातलं वेगळेपण जपणं आणि त्यात आपण 13-14 तास ते काम करणं, सो ते कसं मॅनेज करणं आहे, किंवा त्यामध्ये क्रिएटिव्हिटी कसं टिकून ठेवता तुम्ही, किंवा काय आहे हे सगळं? कधी कधी गोंधळ होतो. कधी कधी काय होतं की ठराविक सीन त्या दिवसाला करायचेच असतात. कधी कधी 10-12 सीन असतात दिवसाला, आणि सांगतो नाही परवाचा एपिसोड आहे, हा सीन जो त्या एपिसोडमध्ये आहे,
आणि खरं कधी काय होतं, सलग शूटिंग केल्यावर ना थकवा येतोच आणि कुठेतरी मग 7 वाजता चिडचिड सुरू होते. त्यात तो सर हा सीन करायचा आहे किंवा आता डोळेच पांढरे होतात, कारण इतका मोठा सीन असतो तो, पण तो करावा लागतो. तर तुम्हाला पण कळत असेल, काही काही सीन खूप चांगले असतात पण कलाकार तिथे जरा ढेपाळलेले असतात. ह्याचा अर्थ ते कलाकार वाईट नसतात, सतत शूटिंग चालू असतं, कंटाळलेले असतात, तरीसुद्धा आम्ही तो सीन चांगला करण्याचा प्रयत्न करतो. तर मी असा विचार करतो, सीन काय आहे त्यापेक्षा आहे तो सीन कसा चांगला करता येईल हा विचार करतो. आणि मुळामध्ये थकायला होतं. म्हणजे कधी आम्ही मेकअप रूममध्ये अक्षरशः असेच असतो, सर रेडी, हां आलो, चहा पाठव जरा. हे वेगळं सांगत नाही मी, सगळ्यांनाच माहिती आहे. पण कॅमेरा ॲक्शन म्हटलं की डोळे आमचे असे ते असे होतात, आपोआप होतात. हीच तर जादू आहे रंगभूमीची किंवा सीन. मला तर असं वाटतं की मला नेहमी वाटलं की माझं घर, माझी आई, कोकणातलं देऊळ आणि ही रंगभूमी हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे. गेला माधव माझ्यासाठी आता इतकी वर्ष झाल्यानंतर मला आत्तासुद्धा करायची इच्छा आहे. आता तारखेमुळे ते जमणार नाही मला. स्टेजवरचा वावर जो आहे ना, ही जागा अक्षरशः भरलेली आहे. माझा एक दौरा होता आणि मला तेव्हा झाला तो मलेरिया आणि दौरा ठरला होता. अक्षरशः बारीक झालो होतो मी, अंगात ताकद नव्हती माझ्या. मी स्टेजवर लिटरली म्हणजे प्रशांत दामले आणि विनय येडेकरला धरून वाक्य बोलत होतो, एवढी अंगात ताकद नव्हती माझ्या. विंगे तिथं झोपायला ठेवली जागा मला. पण ह्याची जादू एवढी आहे ना, पाऊल टाकल्याबरोबर माझा आवाज पण लागायचा, ताकद पण अंगात यायची, थकवा असला तरी कुठे धरायचो मी, अशी भरलेली जागा आहे. म्हणून मी म्हणतोय नाटक माझ्यासाठी मेडिटेशन आहे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या थोडा थकायला व्हायचं, पण इथून फ्रेश एकदम. क्या बात है. तुम्ही सुरुवातीच्या काळात नाटक केलं, व्यावसायिक केले, त्याच्या आधी एकांकिका केल्या. तुम्हाला वैयक्तिक असं कुठेतरी वाटतं का आधी स्टेज करावं, की मग त्याने पुढे जाऊन फायदा म्हणा किंवा प्रगल्भता म्हणा या सगळ्या गोष्टी येतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की आता इथे काही पुण्याचे पण विद्यार्थी आहेत, ते त्या बॅचेसचे आहेत आणि म्हणजे विद्यार्थ्यांचा असं थोडक्यात घोळ होतो की काही वेळेस असं सांगितलं जातं की नाही तुम्ही स्टेज केलंच पाहिजे की किंवा करायलाच पाहिजे, आणि मग त्यांचं असं गोंधळ होतं की ओके मग आम्ही बाकी ऑडिशन वगैरे नको देऊ का, किंवा सिरियलचं वगैरे आत्ता काही असं बघूच नको का? सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला तरी असं वाटतं ना की नाटक करावं सुरुवातीला, एकांकिका कराव्यात. स्किटपेक्षा एकांकिका म्हणतोय मी स्किट वाईट असा अशातला भाग नाही, पण चांगल्या लोकांबरोबर काम करावं. मी परत सांगतोय, चांगल्या लोकांबरोबर काम करा. कसं बोलायचं, कसा पॉज वर्कआउट करायचा, शब्दाची फेक काय असते, रोलचा कशा तऱ्हेने अभ्यास करायचा असतो, बॉडी लँग्वेज काय असू शकते, टोन कसा असू शकतो, अशा असंख्य गोष्टी आहेत. पूर्वी काम करताना मी विचार करत बसायचो. आता काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर आपसुकता येत जातात तुम्हाला की हे कॅरेक्टर म्हटल्यावर हा कसा चालेल, कसा बोलेल, कसा याचा टोन कसा असेल. हे थोडं काम करत राहिल्यामुळे होतं. मी तेच सांगितलं की मी नाट्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी डायरेक्ट व्यावसायिकला आलो. 2 मिनटाचा रोल केला. म्हणजे तुम्ही असा 2 मिनटाचा करू नका, म्हणजे चांगलाच करा. तेव्हा देणार कोण ना, पण नाटकाची गणित आहेत. ज्याच्या नावाला बुकिंग आहे त्याला चांगली नाईट आहे, हे साधं गणित आहे. मी म्हटलं मला नाटक करायचं आहे, मी एवढी नाईट घेईन, तर प्रोड्युसर मला विचारणारच ना, ठीक आहे नाईट घेतात तेवढं तरी बुकिंग होईल का? पण तर मी काय बोलणार? तर माझं म्हणणं फक्त असं की चांगल्या लोकांबरोबर काम करा, चांगल्या डिरेक्टरबरोबर काम करा, वाचन अफाट असू दे तुमचं. कधी आपण एखादं वाक्य आलं तर त्याचा कुठलाही अर्थ न बदलता त्यातला शब्द आपल्याला फिरवता आला पाहिजे आपल्या पद्धतीने. की मी बोलतोय तुमच्याशी किंवा माझी एक पद्धत आहे, माझे पण काही ड्रॉबॅक आत्ता पण आहेत, मला माहिती आहे सगळे. ते लपवून आपण कसं करू शकतो यासाठी तुमच्याकडे शब्द भांडार असायला हवा, तुमच्याकडे खूप शब्दांचं असं हे असायला हवं. जसं मी जय मल्हार करत होतो, तर मी म्हटलं आदिवासी नाही धनगरची भाषा म्हटलं मला येणार नाही, तर ते आम्हाला म्हणाले नाही ती बोलू पण नका, लोकांना पण कळायला पाहिजे ना. दोन्ही गोष्टी झाल्या. मग त्यांनी मला बनगरवाडी पुस्तक वाचायला दिलं. मी त्यातले जवळजवळ 10-15 शब्द काढले, शब्द, आणि ते शब्द मी येऊन त्याचा सराव करत होतो सुरू होण्याच्या आधी, आणि ते शब्द मी त्या स्क्रिप्टमध्ये त्या वाक्यामध्ये पेरत गेलो.
मी आता 2-3 शब्द आठवतात मला. म्हणजे तुला काय पाहिजे, तर तुला काय होवं, तुला काय होवं, तुलाच्या जागी तुला, हवंच्या जागी होवं, हे शब्द पेरत गेलो फक्त. ह्याच्या पलीकडे काय केलेलं त्यामध्ये नाही आहे. तर ते शब्द तसे पेरता आले पाहिजेत तुम्हाला. तुमच्याकडे शब्द असतील तर हा शब्द मला बोलताच येत नाही. जसे मला आत्ताही काही शब्द बोलताच येत नाहीत. मी खूप प्रयत्न केला, नाही बोलता येत मला, तर मी ते शब्द बदलले. हे मी तुम्ही म्हणाल सगळंच सांगतोय आता हा. मला काय वाटत नाही मला सांगायला, मी सांगतो बिंदास. त्याने तुमचा फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी ते बदलतं तुम्हाला आलं पाहिजे. कारण का असं सतत तुम्ही एक काम जेव्हा करत राहता ना, त्यात तुमची मास्टरकी येते. कळलं ना मी काय बोलतोय ते. तर तुमचा एक बोलण्याचा लहेजा असतो, तो जर बदलायचा म्हटला तर काय करायला पाहिजे, शांतपणे विचार करत एक एक गोष्टी सुचत जातात. माझं म्हणणं हेच आहे, हे केलं मी आता तुम्ही झालात असं समजू नका. तुम्ही जेव्हा व्यवसायाला काम करायला जाल किंवा सिरियलमध्ये काम करायला जाल, पण जायचं असेल तर तयारी करून जा. की तिकडे काय होतं, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट असतं तुमचं. लास्ट इम्प्रेशन तुम्ही इकडे काम करायला गेला, तुमचं कास्टिंग झालं चांगल्या रोलसाठी, कुठेतरी तुमचं काम बघितलं, तुम्हाला घेतलं त्या सिरियलमध्ये, आणि तिथे गेल्यावर कळलं अरे बापरे याला काहीच येत नाही आहे. कारण काय होतं, कॅमेरा सुरू झाला की समोर 25 माणसं उभी असतात तुमच्यावर. नुसता डिरेक्टरनी कॅमेरा नसतो ना, एडी उभा असतो, सगळे असे उभे असतात लोक. मी ते माझा सीन लागला तर समोर जवळजवळ 20-25 माणसं उभी असतात. त्याच्या समोरसुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यासाठी तयारी लागते. तर जायचं असेल तर तयारी करून जा तिकडे. नाही तर होतं काय, नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. मला अनुभव असा आहे की कामं बघून कामं मिळतात. तुमचं काम नोटीस जेव्हा होतं, अरे हा कोण आहे आर्टिस्ट, तर नंबर पाठवा ना मला जरा. कामं बघून कामं मिळतात. तर जाल तर तयारीनिशी आणि फुल तयारीनिशी जा. आणि आधी ठरवा की मला हे करायचं आहे की नाही. मला जसं मी ठरवलं वयाच्या 20व्या वर्षी मला हेच करायचं आहे, मला नोकरी नाही करायची. मी माझा व्यवसाय दुसरा आहेच, कारण शेवटी हे थोडंसं नाही म्हटलं तरी अळवारूचं पाणीच आहे. बरेच कलाकार असे पण आहेत 5-5 वर्ष काम केल्यानंतर 6 महिने 8 महिने घरीच आहेत. मग आम्ही कधी विचारतो काय रे काय चालले, नाही सध्या ब्रेक घेतला आहे. ब्रेक नसतो तो, काम नसतं त्यामध्ये. नाही खरं हे म्हणजे वस्तुस्थिती सांगतोय. आम्हाला कळतं ते, आम्ही त्यावर काय हे करत नाही, चेष्टावर त्यांची बिलकुल करत नाही. काय सांगणार तुम्ही ना, मी रस्त्याने चाललो आहे, अरे वा छान चालली आहे सिरियल तुमची, बघतो आम्ही, बरं वाटतं फार ना. ती सिरियल जेव्हा बंद होते आणि आम्ही कुठे रस्त्यात कोण भेटला आम्हाला, काय नवीन काय, नाही चाललं आहे, अच्छा हल्ली काय काम नाही वाटतं, अशीही बोलणारी माणसं आहेत. बसमध्ये गेल्यानंतर मला विचारतात बस नाही तुमची गाडी नाही, मी काय बसने प्रवासच करायचा नाही. मी माझ्या सगळ्या कलाकाराची ही हालत असेल तर जो बऱ्यापैकी फेमस आहे, आता मी इथे यायचं होतं बोरवली, मी गाडी पार्क केली दादरला. मी राहतो दादर साईडला राहतो, कारण मला माहिती आहे दादरवरून इथे यायचं म्हणजे 2 तास जायला बरं 2.5 तास बाय रोड, तर गाडी तिथे ठेवली मी. पण असेही लोक विचारताना असेही टोमणे मारणारी माणसं पण आहेत. तर सगळ्यात सामना करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे काय की आधी ठरवा व्यवसाय म्हणून हे मला स्वीकारायचं आहे का. स्ट्रगल म्हणाल तर भयानक आहे. तुम्हाला ऑडिशन इतक्या द्याव्या लागतात आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की आपलं काम झालं, कारण कॅमेरामॅन सांगतोच तुम्हाला सर मस्तच, नेक्स्ट नेक्स्ट म्हटलं की समजायचं आपलं काय आहे ते. कारण ते सगळ्यांना सर आपल्याला गेल्यावर सर म्हणणार, तिथे चहा देणार, पाणी देणार तुम्हाला. म्हणजे 50 पैकी फक्त 4 ठिकाणी, उरल्या ठिकाणी विचारत पण नाहीत, अच्छा ऑडिशन केल्या बैठो उधर बैठो. त्या सगळ्याचा सामना करण्याची मानसिक तयारी ठेवा, चांगल्या ठिकाणी काम करायचं असेल तर. अजून एक मला तुम्हाला विचारायचं, सर तुम्ही इतक्या वर्ष काम करता आणि आता म्हणजे जेव्हा तुम्ही सिरियल करता तर त्यामध्ये जे काही लीड कॅरेक्टर असतील ज्यांची आत्ता सुरुवात झाली आहे किंवा हे सगळं, किंवा आत्ताचे नवोदित कलाकार बघता, तुम्हाला असं कुठे होतं का की हे माझ्या वेळेस असतं तर कदाचित माझा स्ट्रगल सोपा झाला असता, किंवा असं काही वाटतं का? किंवा ह्या नवीन कलाकारांना तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे की तुमचा प्रवास एकंदरीत बघता की हे नका करू, किंवा हे जे करतात किंवा हे सगळं म्हणजे काइंड ऑफ सोशल मीडिया पण असेल की तुम्ही नाही आहात तितके सक्रिय त्याच्यावर, कारण की
तुमच्या वेळेस तो नव्हता पण आता जे काही कलाकार आहेत ते तिथे सक्रिय आहेत, सो त्याचा त्यांना फायदा होतोय नाही होतोय, किंवा तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून एकंदरीत? नाही, किंवा कधी कधी असतं ना की आमच्या वेळेस असं नव्हतं, हे जरा सोपं आहे आत्ता, असं काही आहे? सोशल मीडियाचा फायदा आहे, नाही असं नाही. फक्त तुम्ही जे काय कराल त्याचा दर्जा राखा. जर हल्ली गल्लोगल्ली पोरं असं चष्मा वगैरे घालून काय काय चालू असतं मला माहीत नाही. त्यांना वाटतं हे फोटो टाकले आपण की आपण हो गे स्टार, आपण काही तथ्य त्यामध्ये नाही. करा तुम्हाला वाटत असेल तर, पण त्याचा दर्जा ठेवा. बघितलं कोणी अरे हा काहीतरी वेगळं आहे. जसं मला आठवतं आहे निलेश साबळे हवायोद्धाचा, त्याची पहिली सिरियल त्यांनी माझ्यावर केली होती. तर सासवडचा तो डॉक्टर. तर त्यांनी काही व्हिडिओज दाखवले मला, काही त्यांनी लिहिलेलं दाखवलं, काही दाखवलं. मी म्हटलं आणि खरंच व्हेरी गुड क्वालिटी. एकही सिरियल न केलेला माणूस त्यांनी केलेल्या शॉर्ट फिल्म मला दाखवत होता. टेक्निकली इतकं मला कळत नसलं तरी चांगलं काय वाईट काही सांगू शकतो मी. आणि त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे त्याचं एडिटिंग वगैरे सगळं केलं होतं की तो उपजतच चांगला कलाकार आहे, उपजतच नॉलेज आहे. आणि त्यातून मला कळत होतं की यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यानंतर तो सुपरस्टार झाला. आता हवायोद्यामध्ये आता सिरियल बंद झाली ती, आणि इतकी वर्ष तो काम करतो आहे. उपजत काही गोष्टी असू शकतात, त्याला फुलवायचं काम तुमचं आहे. मुळात आपल्यात आहे का बघा, आधी तो गुण आहे का बघा. तो असेल तर ठीक आहे. आता सगळ्यांनाच वाटतं मैं तो देखो क्या करता हूँ. काही होत नाही आहे. सिरियलच्या सेटवर एखादा कलाकार रिटेक करायला लागला की त्याला काय ट्रीटमेंट देतात हे मी पाहिलेलं आहे. वाईट वाटतं. सांगण्याचा हेतू हा, तयारीनिशी उतरा, तयारीनिशी. माझा आवाज चांगला आहे, माझा म्हणत नाही मी, आपण स्वतःला म्हणतो माझा आवाज खूप चांगला आहे. हा प्लस पॉईंट आहे, ग्रेड नाही. प्लस पॉईंट आहे हा, की मला स्वतःला वाटायचं ना की माझा आवाज सॉर्ड आहे. मी बोलायला लागलो ना की बाकीचे सगळे थंडगार होतील. तसं नाही आहे. तुम्ही तो कशा पद्धतीने बोलता, तुमचा टोन काय आहे, आणि ते त्यामध्ये काहीतरी आहे का की समोरच्याला ते फील होतं आहे, तर त्या वाक्याला, त्या संवादाला आणि तुम्ही जो अभिनेता जो बोलतोय त्याला रिस्पेक्ट आहे. नुसता आवाज चांगला असून होत नाही. मला काही सांगतात बरीच नाटकं बघा, चांगली गोष्ट आहे, पण नाटकं बघून कलाकार होता येत नाही. ते मुळात थोडं आत असावं लागतं. ते फील होणं जे आहे ना ते गरजेचं आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तयारीनिशी उतरा. तुम्ही तयारीनिशी उतरलात ना तर सगळं छान आहे, पण तयारी नसेल ना तर सगळं वाळवंट आहे सगळं. थँक्यू सर. तुम्ही बेसिकली जाणीव करून देताय, म्हणजे जे काही आहे. मी तुमच्याशी खूप खरं बोलतोय. तुम्हाला माझा राग पण येत असेल. आम्ही आता एवढं केलंय आणि हा माणूस आम्हाला सगळा आमचा निराश करून टाकलाय. पण तुमचा पुढे होणार नाही. तो तुम्हाला सावध करतोय. खूप चांगलं क्षेत्र आहे हे. माझं अतिशय आवडतं आहे. 24 तास शूटिंग करून सुद्धा मला थकवा येत नाही. मानसिकदृष्ट्या थकवा येत नाही. फिजिकली थोडं थकायला होतंच, पण मला थकायला होत नाही. मला खूप आवडतं आणि मी एन्जॉय करतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी ना की आपल्याला जे आवडतं ते तोच जर आपला व्यवसाय असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली आहे की नाटकात काम करणं, सिरियलमध्ये काम करणं. हे मला खूप आवडतं आणि आता तोच माझा व्यवसाय आहे. तर तुम्ही थकूच शकत नाही. थकायलाच होत नाही मला. माझा एक वेळ आवाज थोडा बसेल, थोडा मी 10 मिनटं जरा बेडवर झोपेन, पण चला टेक करायचं. सीन आला की आत्ताही उत्साह आहे की बाबा काय सीन आहे, काय मला बोलायचं आहे. आत्ताही आहे तो, इतकी वर्ष काम केल्यानंतर, की सीन आल्यानंतर हा माझा पहिला सीन आहे ना, हा सीन मला वाजवायचाच आहे या हेतूनच करायला गेलात ना तर मजा आहे. आता शाहरुख खानचं एक वाक्य मला आठवलं, मी बघितलं होतं मध्ये, की स्ट्रगल माणसं बरीच करतात, काम मिळतं, स्ट्रगल करून करून काम मिळतं आणि मग रिलॅक्स होतात. तो म्हणाला माझं उलटं आहे. मी काम मिळवतो, त्यानंतर माझा स्ट्रगल सुरू होतो आणि त्यानंतर मी खूप मेहनत करतो. आपल्याकडे उलटं आहे. काम आलं ना, मी बरेचसे कलाकार, त्यात मी पण पूर्वी होतो, काय काम नाही, आलं काम
सर महिन्यात तुमचे एक 20 दिवस लागतील. ओके, की 20 दिवस त्याचा आखाडा काय, सगळं डोळ्यांसमोर सुरू होतं आपलं. आणि मग आता काय चालू आहे ना. हां सर, सकाळी 7:30ची शिफ्ट आहे. ओके, मी 6:15पर्यंत पोचतो. रिलॅक्स झालो. रिलॅक्स. चूक आहे फार. होतं कधी कधी असं. आता काय महिन्याचे 20-22 दिवस आहेत ना, एक आकडा डोळ्यासमोर असतो, महिन्याला एवढा चेक निघणार आपला. मी रिलॅक्स झालो. तिथून तुमची अधोगती सुरू झाली. सर, तुम्ही एवढ्या सिरियल्स केल्यात किंवा हे तर आता आपण जर बघितलं की कोविड नंतर किंवा कोविड दरम्यान वेबसिरीज हे एक नवीन आपल्यासाठीचं एक माध्यम म्हणता येईल त्याला, की जे आहे सो सिरियलच्या पलीकडे जाऊन आपण यामध्ये काम करावं असं काही नाही आहे तुमचं का? ओके, नाही आपण सिरियल करतो आहे, मिळतात सिरियल करूयात असंच हे आहे, म्हणजे काय आहे त्याबद्दल? किंवा तुम्ही नवोदितांसाठी त्या कशा संधी आहेत याबद्दल काय सांगाल? की वेबसिरीज असेल किंवा जाहिराती असतील की ह्या सगळ्या ह्याच्या, म्हणजे सिरियल नाटक सोडून या पलीकडे जे काही आहे त्याबद्दल. वेबसिरीज खरंच खूप चांगलं माध्यम आहे आणि टफ आहे फार. ते मला खूप इच्छा आहे करायची, पण तशी संधी अजून मिळत नाही खरं पाहिलं तर. किंवा काही ठिकाणी होतं आहे, पण काही प्रॉब्लेम्समुळे मी मुंबईच्या बाहेर सध्या शूटिंग करू शकत नाही. नाही, सिरियलचं आहेच, पण काही घरी एका मेंबरचा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचशा सिरियल मी सोडल्या. पण त्या दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूरला शूटिंग त्याचं होतं. बेसिकली वेबसिरीजचं शूटिंग 1-2 हिंदी चालू होतं, पण ते सुरतला आणि कुठे बडोदाला होते 5-6 दिवस फक्त, पण ते नाही जाता आलं मला. पण वेबसिरीज टफ माध्यम आहे आणि तुम्ही बघत असाल हिंदी तर काम करायला खूप मजा येईल. फ्रेम टू फ्रेम तुमचा चेहरा बोलायला लागतो. फ्रेम प्रत्येक फ्रेममध्ये कुठेच असं जाणवतच नाही. असं वाटतं की फ्रेम टू फ्रेम असं कुठेही रिलॅक्स नाही. अशी काम करायला खूप मजा येईल. की जसं मला आठवतं मी पूर्वी क्राईम पेट्रोल करायचो, फार पूर्वी जेव्हा सुरू झालं तेव्हाची गोष्ट आहे. तर त्याला खूप दर्जा आणि क्वालिटी होती, मजा यायची काम करायला. एक पालकांच्या भूमिकेतून एक प्रश्न आहे की आता जे विद्यार्थी आहेत तर काय होतं की वेबसिरीज किंवा यासाठी सिलेक्शन झालेलं असतं. शक्यतो मुलींचे जे पालक आहेत त्यांना एक बोल्ड कंटेंट किंवा चौकटी बाहेरची भूमिका मुलींनी करावी नाही करावी, आपण ह्या कामासाठी हो म्हणावं का, हे सगळे असतात. तर ॲक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या ह्याला? की आणि हे पण असतं की काम आलं आहे म्हणजे नाही तरी कसं म्हणायचं, मग हे नाही म्हटलं तर पुढे मिळेल का, किंवा ह्या सगळ्या. तर अशा मानसिक स्थितीमध्ये ते असतात. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि ॲक्टर म्हणून काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे या अशा भूमिकांकडे बघण्याचा तुमचा? कोणी काय करावं याबद्दल वैयक्तिक बाब आहे, मी काहीच सांगू शकत नाही त्याबद्दल. तो त्यांचा प्रश्न आहे. कारण की असं होतं की कधी कधी प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे, ऑफकोर्स सिरियलच्या बाबतीत हे सगळं होत नाही, पण काम आहे तर ते काम म्हणून त्याच्याकडे बघावं का, किंवा हे सगळं. किंवा पालक जरी नसले तरी काही मुलींनाही असा प्रश्न पडतो की असं आहे काम, तर काय म्हणजे त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं. तुम्ही काय ॲक्टर म्हणून तुम्ही काय विचार करते ह्या सगळ्याचा? फारच तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही की हा सीन करायचा की नाही, इथून सुरुवात करू आपण. तर मुळात करायचं असेल तर करावा, तर त्याचं मत आहे. करायचं नसेल की काही मी हे करणारच नाही, हे क्लिअर आहे, नाहीच. मग ते प्रोडक्शन हाऊस कुठलं आहे, हिंदी वेबसिरीज आहे किंवा एवढे पैसे आहेत, नाही म्हणजे नाहीच. चुकीचं आहे असं म्हणणार पण नाही मी. त्यांना नाही करायचं ते, मला फक्त अभिनय करायचा आहे, बाकीच्या गोष्टी नाही करायच्या आहेत. ते प्रेशर आणून काही अर्थ नाही त्याला. की बऱ्याच वेळेला आता नवीन जनरेशन आहे, आमच्या आणि त्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. काही कलाकार एवढं चांगलं काम करतात, 22-23 वर्षाची मुलं, वेल ट्रेन होऊन आलेली मुलं, कळतं आम्हाला की त्यांच्याकडनं मी शिकत असतो. तर 22-23 वर्षाच्या मुलाकडून मी शिकत असतो. मी सेटवर जाऊन मॉनिटरच्या मागे खुर्ची टाकून बसतो. कुठेतरी सीन पाहिल्यानंतर हा मस्त काम करतो, याचं काय करतो हा बघायला पाहिजे. आत्ताही बघतो मी. बरेच कलाकार नाहीत, पण साधारणपणे एक 15 मधले 2-3 कलाकार असे आहेत, सुंदर काम करतात. असं वाटतं हा आधी कुठे दिसलाच नाही, आताच काम करतोय.
सुंदर काम करतात ते. पण मगाचा प्रश्न जो होता हा व्यक्तिगत आहे प्रत्येकाचा, तर त्याबद्दल मी बोलणं चुकीचं आहे. तर तुम्ही ठरवा काय करायचं, ते योग्य का अयोग्य हे तुम्ही ठरवायचं. शेवटी कसं असं आपण जसे आहोत तसं आपल्याला दुनिया दिसते. हे नाही म्हणजे नाही, ते तुम्ही ठरवायचं. नाही तर हे मृगजळ आहे, असं असं दिसत जाताना आपण पळत राहतो. ते किती पळायचं, कुठं थांबायचं हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. ह्याबद्दल जास्त डिटेलमध्ये नाही सांगू शकत मी. शेवटचा प्रश्न सर, ऑडिशन संदर्भात आहे की त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना, की बऱ्याच वेळेस असं होतं की स्क्रिप्ट दिलं जातं आणि हे ऑडिशन करून पाठवा. आजकाल बऱ्यापैकी असं होतं की तुम्ही शूट करून पाठवा, आणि कधी कधी असं होतं की स्क्रिप्ट दिलंच नाही जात, आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ओके, पण मग आम्ही काय पाठवायचं आहे, काय जॉनर असावा किंवा काय हे. सो त्याबद्दल थोडंसं सांगा ना, कारण की आता त्यांचं उद्यापासून सुरू, अच्छा कुठून काही गेलं तर ओके आम्हाला ऑडिशन द्यायच्यात, पण त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करा ना. मुळात ना ऑडिशनचं तुम्हाला स्क्रिप्ट जर कोणी पाठवलं तर ज्याला पाठवलं त्याला विचारा हा रोल काय आहे, काय रोल आहे हा. तुला स्क्रिप्ट पाठवलं आणि रोल काय आहे, मी कशा पद्धतीने बोलू, मी लूक कुठे देऊ, राईट का लेफ्टला देऊ, तुम्हाला काय काय अभिप्रेत आहे. काही मला एक ऑडिशन देऊन दरवाजाचं बाहेर उभं राहून तुम्ही ऑडिशन द्या, अशा बऱ्याच गोष्टी आहेत मुळात. पण मुळात ऑडिशन आहे, पण मुळात ऑडिशन देण्या इतपत आपण आहोत का हे पण पहिलं बघा जरा ते. कारण बऱ्याचशा ऑडिशन मी स्वतः पाहिलेले आहेत. जयमल्लाच्या सेटवर कधी कधी जेव्हा सुरू झालं आणि जेव्हा फेमस झाली तेव्हा दिवसाला जवळजवळ 15-20 लोक ऑडिशनला सेटवर यायचे, आणि मी त्यांच्या ऑडिशन पाहिलेले आहेत. ह्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा असतो की तुम्ही कसं बोलता, छान बोलता का, तुमचा फंबल नाही आहे ना, तुमचा लुक आहे तो कॉन्स्टंट व्यवस्थित आहे ना, की मध्ये मध्ये तुम्ही डोळे हलतात, ह्या बारीक सारी गोष्टी आहेत फार आहे. तो क्लिअर त्यांना दिसायला पाहिजे. पण खरं सांगू इतकं वाईट होतं की मी जास्त पाहिलं नाहीत, 15-20 पाहिलं असतील. 15-20मध्ये 2-3च बरे वाटले, बाकीचं काही नव्हतं. तर ऑडिशन देण्याआधी व्यवस्थित तयारी करून पाठवा, घाई करू नका. मी व्यावसायिकला आलो, मी व्यावसायिक नाटक जवळजवळ 7-8 वर्ष, एकच सिरियल फक्त गेली सह्याद्रीची, ती आली म्हणून, कारण ती कलावैभवची होती, आमचं नाटकाचं प्रोडक्शन हाऊस. त्यानंतर मी 5 वर्ष सिरियल येत होत्या, केल्या नाहीत. म्हटलं कॅमेरा मला माहितीच नाही काय, कसं करणार मी. पहिली सिरियल केली गजेंद्र हैरे, मोठे डिरेक्टर, तेव्हा ते नवीन होते. मी म्हटलं टोटल 0 आहे, ते जाऊ दे उदय, पाठ आहे ना, कारण मोठा पॅरा होता. म्हटलं पाठ आहे, मग कसलं टेन्शन आहे तुला. बेसिक इथून सुरू होतं पहिलं. आधी मला म्हणाले हा कॅमेरा इथे आहे, इमॅजिन कर इथे हा उभा आहे, तिथे तो उभा आहे, त्यांना लुक दे, तुझं वर्किंग तू केलं असेल ना बोलण्याबरोबर, का कशा पद्धतीने बोल. म्हटलं हो, झालं 1 टेकमध्ये. मी इतका खुश झालो, पहिला सीन माझा 1 टेक झाला, इतकं बरं वाटलं. इमॅजिन फक्त केलं, मला कॅमेराचं काही कळत नव्हतं. आत्ताही खूप कळतं, अशातलाही भाग नाही. टेक्निकल गोष्टी आता मला कळतात थोड्या थोड्या, पण मी त्यात लक्ष देत नाही, कारण आपलं मग लक्ष कुठेतरी दुसरीकडे जायला लागतं आपल्याला. माझं म्हणणं हे आहे, तयारी करून ऑडिशन द्या, तोपर्यंत देऊ नका, कारण तुमचं बॅड इम्प्रेशन होऊ शकतं. अरे हा त्याचं ऑडिशन आलं होतं, नका. जायला ऑडिशन तुमचं फर्स्ट, क्या बात आहे यार, मस्त आहे आर्टिस्ट आहे, ह्या रोलसाठी आपण ह्या रोलसाठी बोलूया, ही अशी वेळ आणा. नाही तर असं नका वेळ आणू की काय कसं बोलतो, शब्दोच्चार काय यायचे, क्लॅरिटी नाही आहे, पॉज नाही आहे, वर्किंग काहीच केलं नाही, फक्त वाक्य बोलतो आहे. काही आर्टिस्ट असे असतात ज्यांचं 1 टेक असतं, पण त्यात दमच नसतो काय, फक्त वाक्य बोलतात, ते नाही चलता ना हो. ते इमोशन्स सगळ्या गोष्टी पाहिजेत ना. मी बोलतोय, समोरचा बोलतोय, तो मध्ये वेळ असतो ना. फोन हातात घेतल्यानंतर आपणच बोलतोय, अरे समोरचा बोलतोय, त्याच्या रिॲक्शन असतील ना काहीतरी. मी घेतला फोन, हां बोल, हां काय बोलतो, हां बरं झालं, बरं तू कुठे गेला होता रे, नाही गेलास का तू, अच्छा आलास का, मग आता कुठे आहेस तू, अच्छा भांडुपला आहेस का. अरे तो बोलला ना मी भांडुपला आहे, तेव्हा तू म्हणणार ना अच्छा भांडुपला आहे का, हा आधीच बोलतोय. ऐकतच नाही. आर्ट ऑफ लिसनिंग, आर्ट ऑफ ऐकण्याची कलाच नाही आहे. बारीक सारी गोष्टी आहेत, बेसिक सांगतोय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तयारीनिशी जा, की त्यांनी म्हटलं पाहिजे हां इसका नाम लिख के रखो यार, नाव लिहून द्या, ह्या रोजसाठी जात नाही पण ठेव नाव याचं, अशी वेळ आहे ना. तयारी करून जा मजबूत. वाट आहे. थँक्यू सर. सो स्वतःवर काम करून आम्ही तयारी करून ऑडिशन्स देऊ हे कळलं आहे आम्हाला.
आणि थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती सांगितली. मस्त हे करा ते करा असं न सांगता जे काही खरं आहे, जे काही वास्तविक आहे ते तुम्ही सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.